मग ही कुठेतरी समितीची ही माणसं असायची. पण ती काय त्यावेळेस ते रुजलं नव्हतं लोकांच्या ह्याच्यात. हं. काँग्रेसच रुजलं होतं. बरं, बरं. कुठं काय सत्ता चालत असेल ती काँग्रेसचीच चालत होती. आता ही लोकं म्हणते ती पेट्या फोडल्या, अमकं झालं, तमकं झालं. हं. पण त्यावेळेस ही पेट्या काँग्रेसची लोकं मेलेल्याचं सुद्धा मतदान करून घेत होती. हं, हं. गावगाला. त्यांचं वर्चस्व होतं. ही बोगस मतदान बोगस पूर्वीपासूनच आहे. मतदान पूर्वीपासूनच आहे, आज नाही. बरं. कारण ती ज्या गावात गेलो ना, हं, शिलाळवाडीला आम्ही भजनाला जायचो. मग तिथे भजनातली पोरं संध्याकाळी अशी मतदान झाल्यावर हं, तिथं जमा झालेली ते सांगायची, "आज मी 50 मतदान केलं. हं, मी 25 केलं. मी 10 केलं." कारण बोगसच माहिताचं, कोण परगावी असेल त्याचं, कोण राखत नसते ती सगळी मतं काँग्रेसला. हं, काय आणि एखादा जर समितीला देत असलं, तर त्यालाच सांगायचं, "झालं तुझं मतदान, जा माघारी." हं, ती सुद्धा मतदान काँग्रेसला पडायचं. असं त्यावेळेचं सुद्धा राजकारण होतं. हं.